नमस्कार. सिंपल रेसिपीमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत आपल्या महाराष्ट्राचा फेमस पाव वडा. रेसिपीला सुरुवात करूया. अगोदर बटाटे उकडून घ्यायचे. उकडून झाल्याच्या नंतर बटाट्यावरची साल काढून घ्यायची. हिरवी मिरची, जिरी, बडीशेप, थोडंसं खोबरं, लसूण हे सर्व मिक्सरमध्ये बारीक दळून घ्यायचं. अशा प्रकारे ह्यामध्ये 1 चमचा तेल घालून घ्यायचं. जिरी, मोहरी, कढीपत्त्याची पाने, आपण दळून घेतलेलं जे हिरवी मिरची वगैरे आहेत ते त्यामध्ये घालून घ्यायचं. थोडासा हिंग आणि आल्या लसणाची पेस्ट, थोडीशी हळद हे सर्व त्यामध्ये घालून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि उकडलेली जी बटाटे आहेत ती हाताने फोडून घ्यायचे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. मिक्स करून झाल्याच्या नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ ॲड करायचं. वरून थोडीशी कोथिंबीर घालायची. हलवून घ्यायचं व्यवस्थित. आणि ही बटाट्याची चटणी जी आपण बनवून ठेवली आहे ती थंड होऊन द्यायची. इथे मी 2 कप चण्याचं पीठ घेतलं आहे. त्यामध्ये थोडीशी हळद घालायची, लाल तिखट घालायचं, थोडंसं मीठ, अगदी चिमूटभर सोडा घालायचा त्यामध्ये. हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये जसं लागेल तसं आपल्याला पाणी घालून घ्यायचं. जास्त पातळ नाही करायचं. अशा प्रकारे करायचं. पाव घेतले आहे. पावाला चाकूने कट करून घ्यायचं आणि जे आपलं बटाट्याचं भरीत थंड झालं आहे ते त्यामध्ये भरून घ्यायचं. जेवढं बसेल तेवढंच भरायचं, जास्त नाही भरायचं. आणि बाजूनेही त्याला भरीत लावून घ्यायचं, जेणेकरून आपण पाववडा तेलामध्ये तळणार तर त्याच्या आतमध्ये जास्त तेल जाणार नाही. इथे आपले पाववडे सगळे भरून झाले आहेत. कढईमध्ये तेल घालून घ्यायचं. गरम झाल्याच्या नंतर पाव वडा चण्याच्या पिठामध्ये बुडवून घ्यायचा. सावकाश तेलामध्ये सोडून घ्यायचा. दोन्ही बाजूने पाव वडा उलटून आणि पलटून घ्यायचा गोल्डन लाल कलर येईपर्यंत. गोल्डन लाल कलर आल्याच्या नंतर काढून घ्यायचा. इथे आपले पाव वडे तयार झाले आहेत. मी तुम्हाला एक कट करून दाखवते. हे पहा किती छान झाला आहे ना. खाण्यासाठी पण खूप टेस्टी लागतो. आपल्या महाराष्ट्राचा हा फेमस पाववडा आहे. एकदा नक्की तुम्ही हा पाववडा करून पहा. कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा की पाववडा कसा झाला. चॅनलवर नवीन असताल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करण्यासाठी अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.